श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु बोधराज महाराज की जय. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चला कल्पतरूंचे आरव. माऊली महावैष्णव श्री ज्ञानराज माऊली पसायदानामध्ये आपल्या श्रीगुरूंकडे विश्वकल्याणाची प्रार्थना करतात. त्याचा विचार गेले काही दिवस आपण करत आहोत. पसायदानाचा यथार्थ अर्थ आम्हाला समजला पाहिजे, ही त्या पाठीमागची माझी भावना आहे. आणि अधिक मासामध्ये काही चिंतन करता यावं म्हणून एक प्रकारचा हा सप्ताहच म्हणता येईल. ज्ञानोबारायांनी संत कसे असावे याविषयी विचार करत असताना गेल्या ओवीमध्ये ते ईश्वरनिष्ठ असावे अशा पद्धतीचं त्यांचं वर्णन केलेलं होतं. ते मंगलाचा वर्षाव करणारे असावे आणि ते ईश्वरनिष्ठ असावे अशा दोन पद्धतीचं त्यांचं वर्णन होतं. आपली निष्ठा परमतत्वाच्या ठिकाणी असली पाहिजे, ही ज्ञानोबारायांची भावना आहे. ज्ञानोबारायांची ही मागणी आहे, निष्ठा असली पाहिजे. हल्ली काय व्हायला लागलेलं आहे, दोन मित्रांमध्ये ती निष्ठा राहिलेली नाही, घरामध्ये एकमेकांवर तो विश्वास राहिलेला नाही, कार्यकर्ते आणि नेते यांच्यामध्येही तो विश्वास राहिलेला नाही, गुरु शिष्यांमध्ये विश्वास राहिलेला नाही. तर आमचं कल्याण होण्यासाठी आम्ही निष्ठा ठेवली पाहिजे, ईश्वरनिष्ठ असलं पाहिजे, ही ज्ञानोबारायांची ज्ञानराजांची मागणी आहे. या निष्ठेविषयी एक गोड कथा मी ऐकलेली होती. दोन मित्रांमधली निष्ठा. दोन अतिशय जीवलग मित्र होते आणि त्यांच्यातला एक मित्र फार मोठा इमारती बांधकाम करणारा होता, फार मोठा बिल्डर होता. आणि त्याचा जो दुसरा मित्र होता तो पर्यवेक्षक होता. म्हणजे त्याने बांधलेल्या इमारतीचं सगळं पर्यवेक्षण त्या दुसऱ्या मित्राकडे होतं. एके दिवशी कित्येक वर्ष हे दोघं एकत्र काम करत होते. परंतु जो बिल्डर होता, जो इमारती बांधण्याची तो कन्स्ट्रक्शन तो घेत होता, त्याला काही कामानिमित्त परदेशामध्ये जावं लागलं. गंमत अशी आहे बघा, तो परदेशामध्ये जात असताना त्यानं आपल्या मित्राला सांगितलं, हे बघ, मी आता काही एक वर्षभर या देशामध्ये येणार नाही, मग तू काय कर, मी इकडे येईपर्यंत एक अतिशय सुंदर इमारत तू बांधून ठेव. ही इमारत माझ्यासाठी मी बांधणार आहे, एक अतिशय सुंदर घर तू बांधून ठेव. आजपर्यंत जेवढी घरं तू बांधलेली आहेस त्या सर्व घरामध्ये हे अतिशय चांगलं घर असलं पाहिजे. त्याकरिता उत्तम साहित्य तू वापर, तुला काय खर्च करायचा आहे तेवढा खर्च तू कर, अशा पद्धतीचं त्यानं सांगितलं आणि तो निघून गेला. आता कितीतरी कोटीचं ते घर होणार होतं. म्हणून त्याचा जो मित्र होता त्या मित्रानं विचार केला की हा आता वर्षभर येणार नाही, त्यापेक्षा एक आपण काम करू म्हटले, याच्यामध्ये जेवढं काय आपल्याला डुप्लिकेट करता येईल तेवढं आपण करू. म्हणून त्यानं एक वर्षभरामध्ये
ते घर बांधून पूर्ण केलं आणि त्या इमारतीकरिता लागणारं जे साहित्य होतं ते सगळं साहित्य त्यानं हीन दर्जाचं, वाईट साहित्य, डुप्लिकेट साहित्य, अशा पद्धतीचं साहित्य ते वापरलं, कमी दर्जाचं साहित्य वापरलं. परंतु बाहेरून मात्र ते घर अतिशय सुबक, अतिशय चांगलं, सुंदर दिसावं याची काळजी मात्र त्यानं घेतली. गंमत अशी आहे बघा, बाहेरून घर चांगलं दिसत होतं परंतु आतून त्याचं मटेरियल मात्र चांगलं नव्हतं. 1 वर्ष 1.5 वर्षानं त्याचा मित्र बाहेरून परदेशातून आला आणि त्यानं सांगितलं, झालं का घर बांधून? तो हो म्हटला, अतिशय सुंदर घर बांधलेलं आहे. त्यानं ते घर पाहिलं आणि त्याला एवढं ते घर आवडलं. म्हटला, आजपर्यंत जेवढी घरं झाली एवढी घरं तू बांधली, परंतु हे सर्वोत्तम घर आहे. आता मित्रा लक्षात ठेव म्हटले, आपण 10 वर्ष झालं मित्र आहोत. तू आणि मी दोघांमध्ये प्रचंड विश्वास आहे, म्हणून तू केलेल्या इमानदारीचं फळ म्हणून मी हे सुंदर घर तुला सप्रेम भेट म्हणून देत आहे. बघा आता सप्रेम, त्या मित्रानं त्याला ते घर सप्रेम भेट म्हणून दिलं, कितीतरी कोटीचं घर. आता मात्र त्या मित्राला पश्चाताप व्हायला लागला की एवढं चांगलं घर मला मिळालेलं होतं, परंतु यामधलं मटेरियल मात्र मी डुप्लिकेट वापरलं. माझ्या मित्रावर मी विश्वास ठेवायला पाहिजे होता, म्हणून मित्रातला विश्वास कमी झाला, गुरु शिष्यातला विश्वास कमी झाला, घरातला एकमेकांविषयी जो विश्वास होता तो विश्वास कमी झाला. म्हणून ज्ञानोबारायांची ही मागणी आहे की हा विश्वास वाढला पाहिजे, हे प्रेम वाढलं पाहिजे, ही निष्ठा वाढली पाहिजे. म्हणून ज्ञानोबारायांना जी अपेक्षा ही आहे की ते संत ईश्वरनिष्ठ असावे, मंगळाचा वर्षाव करणारे असावे आणि अनवरत मंडळी भेटतू भूता. आता ज्ञानोबारायांना महाराजांनी काय केलं, पुढे या संतांचं वर्णन करत असताना काही दृष्टांतांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे काही या जगातले सर्वश्रेष्ठ दृष्टांत त्यांनी घेतलेले आहेत. चला कल्पतरूंचे आरव, कल्पतरूचा एक दृष्टांत घेतलेला आहे. चेतना चिंतामणीचे गाव, चिंतामणीचा एक दृष्टांत घेतलेला आहे. बोलते जे अर्णव पियुषांचे, समुद्राचा, सागराचा एक दृष्टांत घेतलेला आहे. चंद्रमेजे आलांछन, चंद्राचा एक दृष्टांत घेतलेला आहे. आणि मार्तंड जे तापहीन, मार्तंड म्हणजे सूर्य, सूर्याचा एक दृष्टांत घेतलेला आहे. म्हणजे 5 दृष्टांत ज्ञानराजांनी या ओवीमध्ये, या 2 ओव्यांमध्ये घातलेले आहेत. संत कसे असतात, कल्पतरू, चिंतामणी, समुद्र, चंद्र आणि सूर्य, हे 5 दृष्टांत माऊलीने वापरलेले आहेत. हेच दृष्टांत का वापरले त्याचंही कारण आहे. कारण हे 5 ज्या वस्तू आहेत या जगातल्या सर्वश्रेष्ठ वस्तू आहेत. यापेक्षा मोठं जगात दुसरं काही नाही. या जगताला चालवणारा सूर्य आहे, सूर्याचा दृष्टांत घेतला. या जगताला शीतलता देणारा चंद्र आहे, चंद्राचा दृष्टांत घेतला. आपली इच्छा पूर्ण करणारा कल्पतरू आहे, कल्पतरूचा दृष्टांत घेतला. आपली चिंता घालवणारा चिंतामणी आहे, चिंतामणीचा दृष्टांत घेतला. आणि सर्व नद्याचं उगमस्थान हे समुद्र आहे एका अर्थानं, कारण समुद्रापासून नद्यांची उत्पत्ती हवेद्वारे किंवा वाफेद्वारे होते, म्हणून समुद्राचा दृष्टांत घेतला. कारण व्यापकतेच्या दृष्टीनं समुद्रासारखं मोठं दुसरं कुणी नाही पृथ्वीतलावरती, आणि म्हणून हे 5 दृष्टांत घेतले. आता इथं गंमत अशी आहे बघा, हे 5 दृष्टांत माऊलींनी घेतले, पण यातली गंमत अशी आहे की या 5ही दृष्टांतामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी काहीतरी न्यून दाखवलेलं आहे. दृष्टांत घेतले परंतु याच्यात न्यून काहीतरी आहे, याच्यात कमीपणा काहीतरी आहे. चला कल्पतरूंचे आरव, म्हणजे कल्पतरूंचा दृष्टांत माऊलींनी जरी घेतलेला असला तरी सुद्धा कल्पतरूतले दोष माऊलींनी दाखवलेले आहेत. कल्पतरू श्रेष्ठ आहे, पण कल्पतरू श्रेष्ठ असताना सुद्धा कल्पतरूमध्ये दोष आहेत. म्हणजे कल्पतरूपेक्षा सुद्धा हे संत श्रेष्ठ आहेत, हे ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचं आहे. म्हणजे काय, कल्पतरूचं वैशिष्ट्य काय आहे, कल्पतरू चल नाही, कल्पतरूतला हा दोष आहे. कल्पतरू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही, हा कल्पतरूतला दोष आहे. चला कल्पतरूंचे आरव, ज्ञानोबाराय म्हणतात आरव म्हणजे उद्यान, उद्यान तिथं प्रसन्नता, मी हे नंतर बोलणार आहे, जिथं उद्यान आहे तिथं प्रसन्नता वाढते. परंतु संत जे असतात ते कल्पतरूंचे आरव असतात.
कल्पतरू, कल्पतरूतले 3 दोष मी तुम्हाला सांगतो आणि कल्पतरूतले काही, कल्पतरू वृक्षातले, कल्पतरू हा एक वृक्ष आहे, कल्पतरू हे एक झाड आहे. त्या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की त्या झाडाखाली जर आपण गेलो आणि आपली इच्छित मनोकामना मागितली की ते कल्पतरू आम्हाला देऊन टाकतंय. आता ते झाड कुठं आहे, तुमच्याकडे असेल तर मला सांगा. पण ज्ञानोबारायांनी सांगितलेलं आहे निश्चित ते झाड आहे. स्वर्गामध्ये त्या झाडाचं ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन सुद्धा आहे. इच्छित मनोकामना पूर्ण करणारं असं ते कल्पतरूचं झाड आहे. तुकोबारायांचा सुद्धा एक अभंग आहे, झाड कल्पतरू न करी याचकी अव्हेरू. तुकाराम महाराज म्हणतात झाड कल्पतरू, हे कल्पतरूचं झाड आहे. न करी याचका अव्हेरू, याचकाचा कधीही अव्हेर, अपमान ते करत नाही. म्हणजे जे मागितलं ते याचकाला कल्पतरू देऊन टाकताय. कल्पतरूचा गुणविशेष आहे. तुकाराम महाराजांचाच आणखी एक अभंग आहे, कल्पतरू अंगी इच्छिले ते फळ, अभागी दुर्बळ भावी सिद्धे. कल्पतरू अंगी इच्छिले ते फळ, कल्पतरूच्या अंगामध्ये इच्छिले ते फळ, आम्ही जे फळ इच्छिलेलं आहे ते देण्याचं सामर्थ्य कल्पतरूमध्ये आहे. आणखी एक तुकाराम महाराजांचा अभंग तुम्हाला सांगतो, कल्पतरू रुया नव्हती बाबुळा. तुकाराम महाराज म्हणतात पूर्वी ती फळा इच्छिलिया. कल्पतरूचं जे झाड आहे ते कल्पतरू आणि बाबळीचं झाड किंवा आंब्याचं झाड ही जी झाडं आहेत, आता झाडं अनेक पद्धतीची आहेत. इतर झाडं आणि कल्पतरूची जर तुलना केली तर झाडांमधला सर्वश्रेष्ठ वृक्ष, या योनीमधला सर्वश्रेष्ठ वृक्ष किंवा सर्वश्रेष्ठ झाड जर कोणतं असेल तर ते कल्पतरू आहे. बघा आता आंबा, काही प्रत्येकाची झाडं आवडण्याची वेगवेगळी झाडं प्रत्येकाला आवडतात. कुणाला आंबा आवडतो, कुणाला चिंच आवडते, कुणाला काय, अनेक प्रत्येकाची आवडीनिवडीची ती झाडं आहेत. परंतु या झाडांमधली श्रेष्ठ झाडं जर आपण घेतली तर त्यामध्ये चंदन आहे, साग आहे आणि कल्पतरू आहे. चंदनाचा गुणविशेष असा आहे की चंदन आपला सुगंध इतर झाडांना देतं, आपला सुगंध इतर झाडांना देतं. म्हणजे चंदनाच्या भोवती जेवढी काही झाडं आहेत त्या झाडांना चंदन बनवण्याचं सामर्थ्य चंदनामध्ये आहे. पण चंदनामध्ये सुद्धा 2 दोष आहेत की चंदन काय करतं, आपला सुगंध दुसऱ्या झाडांना देतं, परंतु चंदन दुसऱ्या झाडांना बनवत नाही. आणि 2 झाडं अशी आहेत की आपला सुगंध त्या 2 झाडांना चंदन देऊ शकत नाही. ती 2 झाडं म्हणजे एक आहे केळीचं झाड आणि दुसरं आहे वेळूचं झाड. म्हणजे चंदन, केळी आणि वेळू या 2 झाडांना आपला गंध देऊ शकत नाही, चंदनासारखं बनवू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की वेळूचं जे झाड आहे त्या वेळूच्या झाडाला इतीवर असे म्हणजे त्याला खुंटे असतात इतीवर वेळूच्या झाडाला. म्हणजे चंदन त्याला सुगंध देण्याचा प्रयत्न करत आहे. चंदनाला वाटतंय की या वेळूच्या झाडानं सुद्धा चंदन व्हावं, परंतु गंमत अशी होते की वेळूच्या झाडाला गाठी असल्यामुळं थोडा सुगंध द्यायचा म्हटलं की पुढं गाठ आहे, तिथून कसं तरी एक गाठ सोडून पुढं जावं म्हटलं की दुसरी गाठ आहे. म्हणजे ज्या माणसामध्ये गाठी आहेत, आतल्या गाठीचा माणूस आपण म्हणतो ते, त्या गाठीच्या माणसाला चंदनसुद्धा काही करू शकत नाहीत, म्हणजे संतसुद्धा काही करू शकत नाहीत. दुसरं वेळू आहे. आता वेळूला गाठच नाही, इथून तिथून मोकळा आहे, म्हणून वेळूला चंदन आपला सुगंध देऊ शकत नाही. सुगंध दिला की सुगंध निघून जातो. असे अनेक वृक्ष आहेत. मी बाकीच्या वृक्षाकडे जात नाही, परंतु या सर्व वृक्षयोनीमध्ये सर्वात श्रेष्ठ जर कुठला वृक्ष असेल तर त्या वृक्षाचं नाव आहे कल्पतरू. कारण कल्पतरू हा वृक्ष आम्ही जे इच्छिलेलं फळ आहे ते देण्यास तो समर्थ आहे. आता ज्ञानेश्वर महाराजांनी ते कल्पतरू आणि संत या दोघांची तुलना केलेली आहे. आणि कल्पतरू आणि संत या दोघांची तुलना करत असताना कल्पतरूपेक्षा सुद्धा संत कसे श्रेष्ठ आहेत हे सांगितलेलं आहे. अगदी बारकाईनं जर त्या ओव्या तुम्ही वाचला तर त्या ओव्यातच हा सगळा भाव सामावलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, चला कल्पतरूंचे आरव. कल्पतरूतला एक दोष, कल्पतरू चल नाही. म्हणजे ज्या ठिकाणी कल्पतरू आहे तो त्याच ठिकाणी आहे. कल्पतरू आमच्याकडे येऊ शकत नाही,
आम्हाला इच्छित फल पाहिजे असेल तर आपण कल्पतरूंकडे गेलं पाहिजे. जिथं कल्पतरू उपलब्ध आहे तिथं गेलं पाहिजे. त्या पद्धतीनं संतांचं तसं नाही. संत आपल्याकडेही येतात, म्हणून कल्पतरूपेक्षा संत श्रेष्ठ आहेत. संत श्रेष्ठ का आहेत? संत चल आहेत. आपण बोलावल्यानंतर संत आपल्याकडे येतात. चला, कल्पतरूंचे आरव. एवढंच नाही तर कल्पतरू फक्त एक झाड आहे. आता मला सांगा, आंब्याचं एक झाड तुम्ही पाहिलं आणि आंब्याची पूर्ण बाग तुम्ही पाहिली, प्रसन्नता कुठं आहे? एक आंबा पाहिल्यानंतर तेवढी प्रसन्नता मिळत नाही जेवढी प्रसन्नता पूर्ण आंब्याची आमराई पाहिल्यानंतर मिळते. म्हणजे जिथं बाग आहे तिथं प्रसन्नता जास्त आहे. संतांचं वैशिष्ट्य असं आहे की संत म्हणजे चल आहेत, चल कल्पतरू ते आहेत. आणि दुसरी गोष्ट, एक कल्पतरू ते नाहीत तर सर्व कल्पतरू म्हणजे सद्गुणांचा साठा संत आहेत. संत आरव आहेत म्हणजे बाग आहेत. एक वृक्षापेक्षा अनेक वृक्ष असतील तर तिथं प्रसन्नता वाढते. तुम्ही बघा, आपल्या भारत देशामध्ये अनेक पद्धतीची उद्यानं आहेत. बागा म्हणजे उद्यानं, बगीचे. म्हैसूरला एक अतिशय सुंदर बाग आहे. तिथं डान्सिंग कारंजे वगैरे आहेत. तिथं गेल्यानंतर एवढं मन प्रसन्न होतं, म्हणजे जाण्यापूर्वी तुम्ही खिन्न असाल आणि त्या बागेमध्ये जर तुम्ही गेलात तरी प्रसन्नता तुम्हाला जाणवेल. अगदी आपल्या मराठवाड्यामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या इथं पैठणला अगदी त्या नाथसागराच्या जवळ संत ज्ञानेश्वर उद्यान म्हणून आहे. त्या ठिकाणी सुद्धा अतिशय प्रसन्नता आहे. त्या बागेमध्ये तुम्ही पहा, त्या झाडापासून सुद्धा वेगवेगळे आकार त्या ठिकाणी केलेले असतात. त्या वेलीपासून हत्ती केलेले असतात, उंट केलेले असतात. अनेक पद्धतीची त्या ठिकाणी रचना केलेली असते. म्हणजे त्या ठिकाणी गेल्यानंतर आपला वेळ कसा गेला, दिवस कसा गेला हे कळत सुद्धा नाही. आणि म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराज संतांचं वर्णन करत असताना संत कल्पतरूपेक्षा श्रेष्ठ का आहेत? कारण ते चल कल्पतरू आहेत आणि एक कल्पतरू नाहीत तर अनेक सद्गुण त्यांच्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून ते कल्पतरूंची बाग आहेत, कल्पतरूपेक्षा श्रेष्ठ संत आहेत. आणि म्हणून संतांकडे आम्ही गेलं पाहिजे. पहिलं, चला कल्पतरूंचे आरव. आता ज्ञानेश्वर महाराजांना आणखी दुसरा ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देतात. तो दृष्टांत म्हणजे चिंतामणीचा आहे. चिंतामणी नावाचा एक खडा आहे. त्या चिंतामणी नावाच्या खड्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो चिंतामणी खडा जर आमच्याकडे असेल, चिंतामणी नावाचा खडा जर आमच्याकडे असेल तर आमच्या चिंता येतच नाही. आमच्या घरामध्ये आपल्यामध्ये स्वतःमध्ये चिंता राहत नाही. अवघी चिंता वारली, तुकाराम महाराज म्हणतात त्या पद्धतीनं. जोपर्यंत खडा जवळ आहे तोपर्यंत चिंता राहत नाही. आता ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानामध्ये संत चिंतामणीसारखे आहेत पण चिंतामणीपेक्षा श्रेष्ठ आहेत हे सांगत असताना चेतना चिंतामणीचे गाव ते आहेत असं सांगितलेलं आहे. म्हणजे चिंतामणी खड्याबदले दोष माऊलींनी आपल्याला दाखवलेले आहेत. चिंतामणी आहे पण तो जड आहे. आता कल्पतरू आहे, चेतन आहे, मान्य आहे, चेतन आहे पण तो चलू शकत नाही, तो दुसरीकडे जाऊ शकत नाही. परंतु चिंतामणीचा खडा चलहीन आहे आणि चिंतामणीचा खडा चेतनही नाही, चेतन नाही तो. परंतु संतांचं जर बघितलं तर संत आमची चिंता घालवतात. दोन्हीची जर तुलना केली तर चिंतामणी नावाचा खडा हा आमची चिंता घालवतो खरं आहे, परंतु तो चेतन नाही, चेतन नाही. परंतु संतांचा जर विचार केला तर त्याचे गुणविशेष संतांमध्ये आहेतच. म्हणजे चिंता घालवण्याची ताकद, सामर्थ्य संतांमध्ये आहेच आहे. परंतु संत हे चेतन आहे. संत चेतना. बरं, चिंतामणी एक तरी आहे, चिंतामणी एकच आहे. बरं, काय व्हायला आहे, लाईट कमी जास्त व्हायला लागलेली आहे. संत आणि चिंतामणी या दोघांची जर तुलना केली तर चिंतामणी चिंता घालवण्याचं काम करतो, संतही चिंता घालवतात. पण चिंतामणीतला दोष असा आहे, चिंतामणी चेतन नाही. चिंतामणी एक आहे. आणि संतांचा जर विचार केला
तर संत मात्र चेतना चिंतामणीचे गाव ते आहेत. अगदी चिंतामणीचे गाव संत आहेत. म्हणून तर अनवरत भूमंडळी भेटतू भता मांदियाळी अशा पद्धतीचं त्यांचं वर्णन आहे. आता चिंतामणी नावाचा खडा आहे. असे काही काही खडे आहेत आपल्या पृथ्वी तलावरती की त्या खड्यांना एक विशिष्ट महत्त्व आहे. काही अधम सामान्य खडे आहेत, काही मध्यम खडे आहेत, काही उत्तम खडे आहेत आणि काही उत्तमोत्तम खडे आहेत. तिथला जो उत्तमोत्तम खडा आहे तो चिंतामणी आहे. काही सामान्य खडे आहेत, दगड वगैरे, वाळू, दगड, हे खडे हे सामान्य खडे आहेत. काही मध्यम खडे आहेत. आपण त्यातलीच गारगोटी घेतली तर ती वाळूपेक्षा निश्चितच श्रेष्ठ आहे, ते मध्यम खडे आहेत. काही उत्तम खडे आहेत. आपण आपल्या हातामध्ये, अंगठीमध्ये जे काही राशीचे खडे वगैरे काही ते घालतो ते उत्तम खडे आहेत. परंतु काही उत्तमोत्तम खडे आहेत, त्यांचं मूल्य अगदी लाखांवर त्यांचं मूल्य आहे. हिरा नावाचा, हिरा, माणिक, मोती, हे जे मणी आहेत, जसा तो चिंतामणी आहे, हे मणी आहेत. या मण्यांना सुद्धा, या मण्यांची किंमत सुद्धा लाखावर आहे. एक सोमंतक मणी आहे, सोमंतक नावाचा मणी. त्या मण्याचं वैशिष्ट्य असं आहे की संध्याकाळी चंद्र उगवला, चंद्रोदय झाला की या मण्याला पाझर फुटतो. सोमंतक मण्याला आपोआप घाम यायला लागतो, त्या मण्यातून घाम यायला लागतो. म्हणजे तो खडा तो मणी जर आपण चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवला तर त्या मण्याला बरोबर पाझर फुटतो, सोमंतक मणी. त्यानंतर सूर्यकांत नावाचा एक मणी आहे. हो, इथं चिंतामणीचं नंतर सांगायचं आहे. सोमंतक नावाचा मणी, त्या सोमंतक मण्याचं वैशिष्ट्य असं आहे, तो सोमंतक मणी सूर्य उगवला की तो प्रज्वलित होतो. काय वैशिष्ट्य आहे बघा, सूर्य उगवल्यानंतर त्यामधून ज्वाळा निघायला सुरुवात होतात आणि सूर्य मावळला की तो सोमंतक नावाचा मणी म्हणजे शांत होतो. सूर्यकांत नावाचा मणी शांत, म्हणजे सोमंतक मण्याचं वैशिष्ट्य वेगळं आहे आणि सूर्यकांत नावाचा मण्याचं वैशिष्ट्य वेगळं आहे. एक कौस्तुभ मणी आहे, सगळ्यांना माहिती आहे. अगदी भगवान श्री विष्णूंच्या वक्षस्थळामध्ये तो कौस्तुभ मणी त्यांनी ठेवलेला आहे. यानंतर मोहरा नावाचा एक खडा आहे, मणी आहे, मोहरा. त्या मण्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्या मोहरा नावाच्या मण्याच्या भोवती तुम्ही कितीही दोरे गुंडाळा आणि त्याला अग्नीमध्ये टाका. मोहरा नावाच्या त्या मण्याला अग्नीमध्ये गेल्यानंतर त्या मण्याला तर काहीच होत नाही, तो मणी तर आहे तसाच राहतो, पण त्याच्या भोवती जो दोरा गुंडाळलेला आहे त्या दोऱ्याला सुद्धा तो काही होऊ देत नाही, हे सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. हिर्या सारिका दिसे शिरोगोळा, पारिखितो डोळा न पाहती, शिरोगोळा नावाचा एक मणी आहे. मोहरा तोची अंगे, सूत न जळे ज्याचे संगे. मोहरा तोची अंगे, तो मोहरा आहे, सूत न जळे ज्याचे संगे, सुताला सुद्धा तो जळू देत नाही, एवढं सामर्थ्य त्या मोहरा नावाच्या मण्यामध्ये आहे. परंतु या सगळ्या मण्यापेक्षा त्यानंतर सेमंतक मणी नावाचा एक मणी आहे. भगवान श्रीकृष्णांकडे ज्यावेळेस त्यांचे सासरे सत्रजित आलेले होते, त्या सत्रजितांच्या गळ्यामध्ये तो सेमंतक नावाचा मणी होता. त्या मण्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो अतिशय प्रकाशमान आहे. आल्यानंतर कोण आलंय हेच कळेना. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने दिव्य दृष्टीनं पाहिलं तर त्यांच्या लक्षात आलं की हे सत्रजित आहेत, सत्यभामेचे ते वडील. नंतर लक्षात आलं त्या सेमंतक मण्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो मणी ज्याच्या गळ्यामध्ये असेल, ज्याच्या जवळ असेल, त्याच्या घरामध्ये दारिद्र्य, दुःख काही राहतच नाही म्हणे, आणि जवळजवळ कितीतरी मन सोनं तो मणी देतोय, असं शास्त्रामध्ये, पुराणामध्ये त्याचं वर्णन आहे. म्हणजे अनेक पद्धतीचे हे मणी आहेत. बऱ्याच लोकांना आपल्या अंगठीमध्ये सुद्धा ते राशीचे मणी खडे घालण्याची बऱ्याच जणांना सवय आहे. पुन्हा त्यामध्ये त्या राशीचा सुद्धा वेगवेगळा खडा आहे. वृषभ राशीचा, मिथुन राशीचा वेगळा, मीन राशीचा वेगळा, पुन्हा त्याच्यामध्ये पिवळा, निळा, लाल काय असेल ते असेल, पांढरा. हे खडे घातल्यानंतर सुखशांती मिळते असे म्हणतात. मला तिकडे जायचं नाही, परंतु मला जो मणी सांगायचा आहे त्या मण्याचं नाव आहे चिंतामणी.
चिंतामणी असा मणी आहे की तो चिंतामणी म्हणे ज्या गृहस्थाकडे किंवा ज्याच्याकडे असेल त्याच्याकडे चिंता स्वप्नात सुद्धा येत नाही, त्याच्याकडे चिंता राहत नाही. आता ऐका, म्हणजे चिंतामणी असेल तर चिंता राहत नाही, एवढाच त्याचा गुणवैशिष्ट्य आहे. परंतु संतांकडे जर आम्ही गेलो, संतांचं वाङ्मय जर आम्ही वाचलं, तर चिंता आमच्या स्वप्नात सुद्धा येत नाही. तुकाराम महाराज तर सांगतात, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. तुकाराम महाराजांनी खरं तर अवघी उजळले भाग्य आता, भाग्य उजळलं, अवघी चिंता वारली म्हणण्यापेक्षा अवघी चिंता निघून गेली म्हटलं असतं तर काय बिघडलं असतं. चिंता निघून गेली, चिंता राहिली नाही, चिंता निघून गेली म्हणता आलं असतं. परंतु तुकाराम महाराज म्हणतात अवघी चिंता वारली, भाग्य उजळलं, अवघी चिंता वारली. कारण जगद्गुरू तुकाराम महाराजांना माहीत होतं अवघी चिंता निघून गेली म्हटलं असतं तर निघून गेलेली पुन्हा दिवाळीला माघारी आली असती, निघून गेलेली पुन्हा संक्रांतीला माघारी आली असती, निघून गेलेली पुन्हा सणाला माघारी आली असती कालवा करायला. मी हे चिंतेचं बोलतोय. म्हणून गेलेली चिंता, निघून गेलेली चिंता पुन्हा येऊ शकते. पण वारलेली कोणत्या दिवाळीला येणार आहे मला सांगा बरं, कोणत्या संक्रांतीला येणार आहे? वारलेली कधीच येणार नाही. म्हणून जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात उजळले भाग्य आता अवघी चिंता. अवघी म्हणतात बरं का, अवघी. कदाचित लोकांनी विचारलं असतं की एवढी चिंता फक्त निघून गेली तुमची, तुम्हाला मुलगा नाही, मुलगा नाही म्हणून चिंता होती, निघून गेली. तुम्हाला मान नव्हता, चिंता होती, निघून गेली, मान मिळायला लागला. सत्ता नव्हती, चिंता होती, सत्ता मिळाली, चिंता निघून गेली. म्हणून या चिंतेचे अनेक पैलू आहेत. परंतु या सगळ्यांमध्ये तुकाराम महाराज म्हणतात आता चिंता शिल्लकच राहिली नाही, वारली. अगदी चिंता मरून गेली, आता मेलेली पुन्हा येणारच नाही. म्हणजे चिंतामणी संतांकडे जर आपण गेलं, संत वाङ्मय जर वाचलं, अवघी चिंता वारली. अहो चिंता वारूनच जाते, कायमची निघून जाते. आता ऐका, चिंतामणीचं वैशिष्ट्य असं आहे की जोपर्यंत चिंतामणी नावाचा मणी तुमच्या जवळ आहे तोपर्यंत चिंता तुमच्याकडे येणार नाही. परंतु तो मणी जर तुमच्याकडून हरवला, निघून गेला, कुणी चोरला तर मात्र पुन्हा चिंता तुमच्याकडे येऊ शकतात. परंतु संतांचं वैशिष्ट्य, गुणवैशिष्ट्य असं आहे की संतांकडे गेल्यानंतर पुन्हा संत निघून गेले तरी संतांचे संस्कार तसेच असल्यामुळे आमच्याजवळ चिंता यायलाच तयार होत नाही. चेतना चिंतामणीचे गाव. म्हणून संत हे एक चिंतामणी त्यांचे ते गावच आहेत, अगदी चिंतामणीचं ते गाव आहेत. म्हणून संतांचं गुणवैशिष्ट्य असं आहे ते चेतन आहेत. चिंतामणी नावाचा खडा जड आहे आणि चिंतामणी एक आहे. संतांचा विचार केला तर संत चिंतामणीचे गावच्या गाव आहेत, मांदियाळी आहेत. चेतना चिंतामणीचे गाव. अनेक प्रमाण आहेत. कल्पतरू कोड पुरवितो रोकडा, चिंतामणी खडा चिंतिले ते. अशा पद्धतीचं तुकाराम महाराजांची सुद्धा अनेक या संबंधातली प्रमाण आहेत. चिंतामणी खड्याविषयी मी बोलतोय. सकळ चिंतामणी शरीर, सकळ चिंतामणी शरीर, जरी जाय अहंकार, जरी जाय अहंकार, आशा समूळ, सकळ चिंतामणी शरीर. तुकाराम महाराज म्हणतात आता हे शरीरच चिंतामणी झालेलं आहे. आता चिंतामणी नावाच्या खड्याची आम्हाला गरज नाही. ज्या पद्धतीनं परिसाचं महत्त्व परिसा भागवताला होतं, परंतु नामदेवरायांनी अगदी मुठभर वाळू उचलावे आणि तुझा परीस घे म्हणावं, त्यातला एक खडा घेऊन त्यानं आपल्या कमरेच्या चावीला लावावा आणि त्याचा परीस होऊन जावा. त्या पद्धतीनं अगदी संतांकडे जर आपण गेलं, त्यांचं वाङ्मय वाचलं तर चिंतामणी मण्याची आम्हाला गरज नाही. सोपं बोलू का, चिंतामणी तो मणी घेण्यापेक्षा तुळशीच्या माळेच्या मण्याचा जप करा, हा मणी त्यापेक्षा मोठा आहे, श्रेष्ठ आहे. किंवा तुकाराम महाराजांच्या तुमच्या सगळ्यांच्या पाठातला काल्याच्या प्रसंगातला अभंग मी तुम्हाला सांगतो. काल्याच्या प्रसंगातला. कंठी धरिला कृष्ण मणी, कंठी धरिला कृष्ण मणी, अवघा जनी प्रकाश,
काला वाटू एकमेका. तुकाराम महाराज म्हणतात, कंठी धरिला कृष्णमणी. आम्ही कंठामध्ये कृष्णमणी धरल्यामुळे या चिंतामणी नावाच्या खड्याची आम्हाला काहीही गरज नाही. कंठामध्ये कृष्णमणी धरता आला पाहिजे. किंवा कंठी कृष्णमणी नाही अशुभते वाणी. कंठामध्ये जर कृष्णमणी धरला तर मुखामध्ये अशुभवाणी येणारच नाही, शुभवाणी येईल. कंठात कृष्णमणी धरता आला पाहिजे. ही सगळी तुकाराम महाराजांची प्रमाणं पहा, शास्त्र प्रमाणं पहा. चिंतामणीपेक्षा श्रेष्ठ असणारे संत चल आहेत आणि ते गाव आहेत, म्हणून चिंतामणीपेक्षा ते श्रेष्ठ आहेत. हे ज्ञानोबारायांना माहिती आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, चेतना चिंतामणीचे गाव. श्री पद्मपुराणातला एक श्लोक आहे. त्या पद्मपुराणातल्या श्लोकामध्ये चिंतामणीर लोकसुखम सुरद्रु स्वर्ग संपदम प्रेच्छती गुरुप्रीतो वैकुंठम योगी दुर्लभम. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की चिंतामणी नावाचा खडा, ऐका, चिंतामणी नावाचा खडा लौकिक सुख तुम्हाला देईल. चिंतामणी नावाचा खडा या लोकातलं तुम्हाला काहीतरी तो देईल. परंतु संतरूपी चिंतामणी जे चेतन आहेत तुम्हाला अलौकिक देणार आहे. चिंतामणी नावाचा खडा चिंतन केलेलं तुम्हाला देईल. तुम्ही ज्याचं चिंतन करता ते तो तुम्हाला देईल. परंतु चिंतामणी आणि कल्पतरू दोघांमध्ये सुद्धा विवेक नाही. तुम्हाला जे चिंतलं ते देतील, परंतु तुम्ही चिंतिलेलं अयोग्य आहे का योग्य आहे हा विवेक दोघांकडेही नाही. तो विवेक संतांकडे आहे. म्हणून संत या दोन्हींपेक्षा श्रेष्ठ आहे. चिंतामणी कल्पतरू झाडाखाली जर एखादा चोर गेला तर तो काय मागेल, हो देवा यापेक्षा मोठं गबाळ मला मिळू दे. हो, एखादा काम घेणारा मोठा कॉन्ट्रॅक्टर गेला तर तो म्हणेल आता 15% मला मिळू दे. म्हणजे एखादा खळ, ज्ञानोबारायांच्या भाषेमध्ये सांगायचं, खळांची व्यंकटी जे म्हणतात, खळ जर गेला तर जगत नाशाची भाषा तो करणार आहे किंवा इहलोकातलं तो मागणार आहे. परंतु संतांचं वैशिष्ट्य आहे, योग्य काय अयोग्य काय हे संतांना माहिती आहे. तुम्ही त्यांच्याकडे जे मागाल संत तुम्हाला सांगतील, तू जे मागतो आहेस हे योग्य नाही, हे तुझ्या कल्याणाचं नाही, हे तुझ्या हिताचं नाही, ते कधीही तुम्हाला देणार नाहीत. आणि तुम्ही जे अयोग्य मागितलेलं आहे ते तुमच्या अहिताचं कसं आहे हे तुम्हाला सांगतील. आणि जे तुमच्याकरिता योग्य आहे, जे तुमच्या कल्याणाचं आहे तेच संत तुम्हाला देणार आहेत. म्हणून कल्पतरूपेक्षा सुद्धा संत श्रेष्ठ आहेत आणि चिंतामणी खड्यापेक्षा सुद्धा संतांचं श्रेष्ठत्व जास्त आहे. म्हणून चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. आता ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी तिसरा जो दृष्टांत दिलेला आहे तो समुद्राचा आहे. ते एवढंच एक 5 मिनिटात सांगतो आणि माझी सेवा संपवतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बोलते जे अर्णव पियुषांचे. आता संत कल्पतरू चिंतामणीपेक्षा श्रेष्ठ आहेत. आता ज्ञानेश्वर महाराजांनी तिसरा दृष्टांत घेतला, अर्णव पियुषांचे, समुद्राचा दृष्टांत घेतला, सागराचा दृष्टांत ज्ञानोबारायांनी घेतलेला आहे. मग एखादा साधक म्हणाला असेल की तुकाराम महाराज मग संत सागरासारखे असतील. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला सांगितलं, संत सागरापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहेत. हे सांगत असताना सागरातलं न्यूनत्व त्यांनी सांगितलेलं आहे. सागरामध्ये जो कमीपणा आहे तो संतांमध्ये नाही. म्हणजे एकाच ओळीमध्ये बघा, ज्ञानोबारायांचं वाङ्मय एवढं श्रेष्ठ आहे, साहित्य एवढं श्रेष्ठ आहे, एकाच ओळीमध्ये न्यूनता दाखवून संत श्रेष्ठ कसे आहेत एका ओळीत सुद्धा नाही. त्या 4 कडव्यामधल्या एका कडव्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात, बोलते जे अर्णव पियुषांचे. ज्ञानोबाराय त्याला म्हणायला लागले, समुद्र श्रेष्ठ आहे, मान्य आहे, समुद्र निश्चित श्रेष्ठ आहे, पण मला सांग समुद्र बोलतो का? समुद्र जड आहे. तो म्हटला समुद्र बोलत नाही. बरं, दुसरी गोष्ट त्याला सांगतात, समुद्राचं म्हणजे चांगलेपणाही सांगतात आणि न्यूनताही सांगतात, समुद्र बोलत नाही. दुसरी गोष्ट त्याला सांगितलं, हे बघ तुला तहान लागली, तू नावेत आहेस, समुद्रामध्ये अतिशय दूर तो गेलेला आहे, अत्यंत दूर तो गेलेला आहे आणि त्या ठिकाणी तुला तहान लागली. तुझ्याकडेनं समुद्र आहे, तू नावेत आहेस, अगदी तुला सहज खाली तुझं पात्र तांब्या बुडवून तुला कितीतरी पाणी पिता येत आहे.
मला सांग, तहान लागली, तुझी तहान भागवण्यास समुद्र समर्थ आहे का? एवढा विशाल समुद्र असताना सुद्धा, एवढी विशालता असताना सुद्धा साधी तुझी तहान समुद्र भागवत नसेल तर समुद्राला मोठं म्हणता येईल? समुद्र मोठाच आहे, परंतु संतांच्या पुढे समुद्राला मोठं म्हणता येईल का? नाही. म्हणजे समुद्र बोलत नाही, समुद्राचं पाणी खारं आहे, खारं आहे. आता ज्ञानेश्वर महाराजांनीच त्याला सांगितलं, आता समुद्राचे चांगले गुण तुला सांगतो म्हटले. समुद्र कृपा सिंधू आहे, समुद्र दयासागर आहे. त्याचं कारण असं आहे की समुद्र आपल्या पोटामध्ये, समुद्रासारखी सहनशीलता दुसऱ्या कुणाकडे नाही. समुद्र आपल्या पोटामध्ये मोठमोठे मासे आपल्या पोटामध्ये तो सामावून घेतो, मोठमोठ्या मगरी आपल्या पोटामध्ये तो सामावून घेतो, मीठ आपल्या पोटामध्ये तो सामावून घेतो. अगदी समुद्रामध्ये जसं आपल्या पृथ्वीवरती मोठमोठे पर्वत आहेत, मोठमोठी झाडं आहेत, तसं समुद्रामध्ये कितीतरी मोठे पर्वत खाली आहेत. त्या पर्वतांना सुद्धा आपल्या पोटामध्ये जो सामावून घेतो. एवढा मोठा, एवढा विशाल समुद्र आहे. म्हणजे सहनशीलता समुद्राकडे प्रचंड आहे एक. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की समुद्र विचार थोडा व्यापक जलचक्राच्या दृष्टीने विचार केला तर समुद्र हाच आमच्या जीवनाला तारक आहे, आमच्या जीवनाला तारक आहे. म्हणजे तो सगळा प्रसंग, पुन्हा सूर्याच्या उष्णतेने समुद्राची वाफ होणं, ती आकाशात जाणं, ती थंड होणं, त्याचे ढग होऊन ती थंड होणं, सगळीकडे त्याचा वर्षाव होणं आणि त्या वर्षावानं नद्यांचं उगम होणं, पुन्हा त्या नद्याला समुद्राला जाणं. म्हणजे आमच्या पाण्याची, आमची तहान, आमची तृषा भागवणारा समुद्र आहे, तृप्त करणारा समुद्र आहे, दया समुद्र आहे, दयासागर समुद्र आहे. दुसरी गोष्ट तृप्त करणारा समुद्र आहे, अशा पद्धतीचं सहनशील समुद्र आहे. अशा पद्धतीनं समुद्राचं वर्णन करता येईल, परंतु तो बोलत नाही म्हणून समुद्र श्रेष्ठ नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, समुद्रामध्ये पाणी आहे. ज्ञानोबा म्हणतात समुद्रात अमृत नाही. समुद्रात पाणी आहे, समुद्रात अमृत नाही. परंतु संतांचा जर विचार केला तर संत मात्र बोलतात, बोलणारे समुद्र आहेत. दुसरी गोष्ट, समुद्र आहेत परंतु ते अमृताचे समुद्र आहेत. समुद्र आहेत बोलणारे आणि अमृताचे. त्या समुद्रापेक्षा वेगळेपण या संतांकडे आहे, म्हणून समुद्रापेक्षा संत हे श्रेष्ठ आहे. समुद्राचं मोठेपण आहे की समुद्र स्थिर आहे. उन्हाळ्यात समुद्राला नद्या नाही मिळाल्या तरीही स्थिर आहे, पावसाळ्यात लाखो मिळाल्या तरी सुद्धा स्थिर आहेत. हे सगळे गुण संतांकडे आहेत. सहनशीलता आहे, लोकांना तृप्त करण्याची ताकद त्यांच्याकडे आहे, स्थिरता, मनशांती त्यांच्याकडे आहे. पण त्याहीपेक्षा, समुद्रापेक्षा आणखी वेगळे गुण संतांकडे आहेत. आणि म्हणून सागरापेक्षा सुद्धा संत श्रेष्ठ आहेत. या दोन्हीमध्ये समुद्र आणि संत आणि देव याची तुलना तुकाराम महाराजांनी गाथ्यामध्ये केलेली आहे. तुकाराम महाराज देवाचं वर्णन करताना असं सांगतात, तुझं म्हणतील कृपेचा सागर, तरी का केला धीर पांडुरंगा. पांडुरंगाला तुकाराम महाराज तुझं म्हणतील कृपेचा सागर असं म्हणतात. तू कृपेचा सागर आहेस. ऐका, ती कृपा जसं सागर विशाल आहे तशी तुझ्याकडे कृपा करण्याची विशालता आहे, म्हणून तव कृपेचा सागर. अभयदान मज देई दातारा, कृपेच्या सागरा माय बापा. माय बापा तुकाराम महाराज पांडुरंगालाच म्हणतात, तू कृपेच्या सागरा माय बापा. तुकाराम महाराजांचंच वचन आहे, तुझं काय करू मज एक सार, अमृत सागर नाम तुझे. अमृत सागर नाम तुझे. देवा तुझं हे जे नाव आहे ते अमृत सागर आहे. तुकाराम महाराजांनी आणखी एका अभंगामध्ये सागराची तुलना करून देवाचं वर्णन केलेलं आहे. हरि ओम तत्सदिती सूत्राचे जे सार, हरि ओम तत्सदिती सूत्राचे जे सार. कृपेचा सागर पांडुरंग, कृपेचा सागर पांडुरंग. तुकाराम महाराज म्हणतात कृपेचा सागर पांडुरंग. म्हणजे पांडुरंगाला कृपेचा सागर तुकाराम महाराज म्हणतात. आणि कृपेचा सागर, सागराची उपमा
तुकाराम महाराजांनी संतांना सुद्धा दिलेली आहे. कृपेचे सागर हे साधुजन, तिन्ही कृपादान केले मज. कृपेचे सागर हे साधुजन, तिही कृपादान केले मज. मला त्यांनी दान दिलेलं आहे, कृपादान दिलेलं आहे, म्हणून ते कृपेचे सागर आहेत. कृपादान दिलेलं आहे. कृपादान वेगळं, साधदान वेगळं आणि अनुदान वेगळं. जे मागितल्यानंतर दिलं जातं ते दान, जे न मागता सुद्धा दिलं जातं ते कृपादान, आणि जे फक्त जाहीर केलं जातं कधीच दिलं जात नाही त्याचं नाव अनुदान. ते बाकीचं जाऊ द्या. तीही कृपादान केले मज. कृपेचे सागर हे साधुजन, आणि म्हणून संत हे चिंतामणीपेक्षा श्रेष्ठ आहेत. संत हे कल्पवृक्षापेक्षा, कल्पतरूपेक्षा श्रेष्ठ आहेत, आणि संत हे सागरापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहेत. हे ज्ञानोबारायांना सांगायचं आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. विठ्ठल 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 विठ्ठल. बोला पुंडरीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.